लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता काव्य आणि पार्थचा एक छान रोमॅन्टिक सीन आलेला आहे. तर तो काय सीन असणार आहे आणि पार्थ आणि काव्यामध्ये काय रोमॅन्टिक सीन घडणार आहे, तसेच पार्थने काव्यासाठी काय सरप्राईज प्लॅन केलं होतं हे देखील आपण या एपिसोडमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी बघा, नंदिनी देशमुखांच्या घरी आलेली असते. हे काही मानिनीला माहित नसतं. मानिनी बेडरूम मधून बाहेर येते त्यावेळेस तिला नंदिनी दिसते. त्यावेळेस ती नंदिनीला म्हणते, अरे नंदिनी तू कधी आलीस? मला काही माहिती नव्हतं तू येणार आहे आणि काही कळवलं पण नाही येण्यापूर्वी. आणि हो, तू आलीच आहेस तर चल आता छान नाश्ता करून घे. नाही नाही, त्यापूर्वी ना तू तुझ्या बॅगा घेऊन आतमध्ये जा, किंवा आपण मग मी येऊ का तुझं सामान लावू लागायला? आणि ती सामान म्हणते आणि ती बॅगेकडे बघते तर नंदिनीच्या हातामध्ये तिला काही बॅग दिसत नाही. त्यावेळेस ती मानिनीला समजतं की नंदिनी कायमची आलेली नाहीये. मानिनी नंदिनीला विचारते, अगं तुझ्या बॅगा कुठे आहेत, तू आणल्या नाहीयेत का? म्हणजे तू कायमची आलेली नाहीये का? त्यावेळेस नंदिनीला काही बोलावं काहीच कळत नाही आणि तिच्या डोळ्यातून ना फक्त अश्रू यायला लागतात आणि तिला खूपच वाईट वाटत असतं या गोष्टीचं की तिने मानिनीला दुखवलेलं असतं. त्यावेळेस मानिनी म्हणते, अगं नंदिनी तू अजिबात काळजी करू नको, मी काही तुला कोणत्या गोष्टीसाठी फोर्स करणार नाही. आणि तुला तर माहितीये मी काय, विक्रम काय, आम्ही तसे आईवडीलही नाही आहोत आणि सासू सासरेही नाही आहोत की आपल्या मुलांना सुनांना कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स करू. तुम्ही ना तुम्हाला हवा तेवढा वेळ घ्या, छान विचार करा आणि मगच तुमच्यातील गैरसमज जे आहेत ते ना दूर करा. आमचं काहीही म्हणणं नाहीये आणि तू मला काय वाटेल ना ह्या गोष्टीचा अजिबातही लोड घेऊ नकोस. तेवढ्यात मानिनीला तिथे पायरी शेजारी जीवाची बॅग ठेवलेली दिसते. ती बॅग जीवाने जिम वरून आल्यावरती तशीच तिथे टाकलेली असते. तसंच त्याच्यासोबत पाण्याची बॉटल देखील असते. त्याच्याकडे लक्ष गेल्यावरती मानिनी नंदिनीला म्हणते, हा बघ ना जीवा, पसारेवाला नुसता पसारा करून ठेवतो घरामध्ये, कुठलीही वस्तू कुठेही फेकत असतो. आता ही बॅगच बघ ना, इथेच टाकून गेल्या. तर त्याला माहिती नाही का घरात कुठे काय ठेवावं? अजिबात कुठली वस्तू कुठे ठेवत नाही. त्यावेळेस नंदिनीला जीवाशी बोलण्याचं कारण सापडतं आणि ती जीवाची बॅग आणि बॉटल घेते आणि जीवाशी बोलायला जाते. ती रूमच्या बाहेर जाते पण तिला तिच्या भूतकाळातील म्हणजे जीवाच्या आणि तिच्या रोमॅन्टिक गोष्टी आठवतात आणि त्यांचं एक साथ जेव्हा होतं त्यावेळेस सगळं तिला आठवतं. आणि मग ती त्या गोष्टी सोडून दरवाजा वाजवते आणि जीवाला म्हणते, जीवा मी तुमची चकाचक बाई आलेली आहे, प्लीज दरवाजा उघडा. नंदिनी जीवाशी बोलायला आले हे जीवाला काही पटत नाही, म्हणजे त्याचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही आणि तो दरवाजाकडे पाहतच राहतो. त्यावेळेस नंदिनी पुन्हा एकदा जीवाला हाक मारते, अहो पसारेवाला, तुमची चकाचक बाई आलेली आहे, तर चकाचक बाईला आता काही रूम मध्ये पण नाही घेणार का? प्लीज दरवाजा उघडा. पण नंतर जीवा शुद्धीवरती येतो आणि त्याला समजतं की खरंच नंदिनी बाहेर आलेली आहे आणि आपल्याला काही भास वगैरे होत नाहीयेत. आणि त्यावेळेस परत एकदा नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा मला माहितीये तुम्ही आतमध्येच आहात, आता मला ओपन देणार नाहीयेत का? मी बघितलंय तुम्हाला रूम मध्ये जाताना, सकाळ स्वतःला बंद करून ठेवलंय. त्यावेळेस जीवा काही रिॲक्ट होत नाही आणि तो हळूहळू दरवाजाच्या दिशेने येतो. पण नंदिनीला हे जाणवतं आणि परत एकदा नंदिनी त्याला हाका मारू लागते, अरे पसारेवाला दार उघडा ना जीवा, मी आले बाहेर. पण जीवाला ते काही तिचं बोलणं सहन होत नाही, त्याच्यामुळे तो कानावरती हात ठेवतो. जीवा आतून काहीच रिस्पॉन्ड करत नाही. हे बघून नंदिनीना त्यांचा ट्विन वॉच जे असतं त्याचं बटन दाबते. रूम मध्ये जीवाना एकदम दारापाशीच उभा राहिलेला असतो आणि त्याच्या वॉचचं देखील बटन वाजायला लागतं. त्याच्यामुळे तो पटकन ते बटन बंद करून टाकतो आणि नंदिनीला कळतं की जीवा इथेच उभा आहे. त्याच्यामुळे जीवाला आता काही लपता येत नसतं. त्याच्यामुळे तो नंदिनीला म्हणतो, तू जा इथून, मला कुणाचा चेहराही बघायचा नाहीये आणि मला ना कुणाशी बोलायचंही नाहीये. जीवाच्या अशा बोलणं नंदिनीला लागतं आणि ती नाराज होऊन तिथून जायला लागते. तर दुसरीकडे एक ट्विस्ट म्हणजे पार्थ काव्याला तिच्या रूम मध्ये घेऊन गेलेला असतो, म्हणजेच ज्या गेस्ट रूम मध्ये काव्या राहत असते तिथे तो घेऊन गेलेला असतो आणि तो तिला म्हणतो, काव्या ही बघा मी तुमची बॅग पॅक केली आहे, पण हिची ना चेनच बसत नाही, तुम्ही एक काम करा ह्याच्यावरती बसा, मग मी चेन बसवतो, म्हणजे ही बॅग बसेल. त्यावेळेस काव्या म्हणते, काय बोलताय पार्थ, तुम्हाला काय मी एवढी जाड दिसते का की मी ह्याच्यावर बसल्यावर ह्याची चेन आपोआप बसेल? असं म्हणून काव्या त्या बॅगकडे जाते आणि बॅग लावण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेस ती बॅग ओपन होते आणि त्या बॅग मध्ये पार्थने ठेवलेला सरप्राईज म्हणजेच काव्याला त्या बॅग मध्ये बोका दिसतो, म्हणजे जो की काव्याचा नकली बोका असतो तो तिला दिसतो. आणि तो बोका बॅग मध्ये बघून काव्याला खरंच खूप आनंद होतो, कारण हे पार्थनं ठेवलेलं असतं आणि पार्थला आता तो बोका देखील आवडायला लागलेला असतो. हे बघून काव्याला छान वाटतं. पण काव्याच्या चेहऱ्यावर
काव्यावरील आनंद बघून ना पार्थ ब्लश करायला लागतो आणि त्याला त्याचा हसू आवरत नाही, स्माईल आवरत नाही म्हणून तो दुसऱ्या दिशेला बघतो. पण काव्याने त्याला हसताना बघितलेलं असतं म्हणून ती पाठीमागून बघत असते. पण ती पहिल्यांदा तर पार्थशी बोलत नाही आणि बोक्याला घेऊन म्हणते, बोकुडी मला माहिती तू हसतोयस ते. आणि त्यावेळेस पार्थला कळतं की ती त्यालाच म्हणत आहे. त्यावेळेस पार्थ परत दुसरीकडे फिरतो, पण काव्या दुसऱ्या मागच्या बाजूने त्याच्या समोर जाते आणि पार्थला आता कुठे बघावं हेच कळत नाही. त्यावेळेस पार्थ इकडे तिकडे बघू लागतो, पण काव्या म्हणते की पार्थ तुम्ही एका बाजूला बघताय खरं, पण तरी पण तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल मला पाठीमागून पण दिसते बरं का. हे ऐकल्यानंतर तर पार्थला अजूनच जास्त लाजल्यासारखं होतं आणि तो खूप जास्त ब्लश करायला लागतो आणि काव्याचं असं बोलणं देखील त्याला आवडत असतं. पण पार्थची स्माईल बघून ना काव्याला देखील खूप आनंद होतो, कारण खूप दिवसापासून पार्थला असं हसताना तिने बघितलेलं नसतं. त्याच्यामुळे काव्याला कळतं की आता पार्थच्या मनातील राग गेलेला आहे. त्यावेळेस काव्या हळूच पार्थला पाठीमागे जाते आणि म्हणते, देशमुख तुम्ही मला सांगत नसला ना तरी मला तुमच्या वागण्यावरून कळतंय की तुमच्या मनात माझ्याविषयी जो राग तिरस्कार होता ना तो आता कुठेतरी कमी झालेला आहे आणि तुमचं जे पहिलं रूप होतं ना तेच आता मला बघायला मिळते. आता मला सांगून टाका की खरंच तुमच्या मनातला माझ्याविषयीचा राग गेलाय ना. पण पार्थ ह्यावरती काहीच बोलत नाही आणि तो फक्त हसत असतो. पण काव्याला समजून जातं की आता पहिला पार्थ ना माघारी आलेला आहे आणि त्याच्या मनातील सगळं जे गैरसमज आहेत ना ते एकदाचे मिटलेले आहे. त्याच्यामुळे काव्याला आनंद होतो. तर दुसरीकडे रम्याला समजतं की पार्थ काव्याला घेऊन तिला एक्झामला सोडायला जाणार आहे. त्याच्यामुळे इथे रम्या प्रार्थना करत असते गणपती बाप्पाकडे. त्यावेळेस तिथे वसुआत्या येते आणि वसुआत्या रम्याला म्हणते, हे काय रम्या तू मोबाईल मध्ये देवाच्या पुढे उभी राहून प्रार्थना करतेस. त्यावेळेस रम्या म्हणते, हो अगं आई. त्यावेळेस वसुआत्या म्हणते, अगं आज तर काव्याची एक्झाम आहे आणि तू का बरं प्रार्थना करते. का काव्याची एक्झाम चांगली जावी आणि ती IAS वगैरे व्हावी म्हणून तू प्रार्थना करतेस. त्यावेळेस रम्या चिडते आणि म्हणते, काहीही काय बोलतेस ग तू आई. मी असं का करेन. मला तर वाटतं की त्या काव्याचं वाईट व्हावं आणि म्हणूनच मी प्रार्थना करत होते. तिची एक्झाम चांगली जावी म्हणून थोडी ना मी प्रार्थना करणार आहे. त्यावेळेस वसुआत्या म्हणतात, हा तरीच मी म्हटलं होतं की रम्या कशी असं करेल. त्यावेळेस वसुआत्याचं असं बोलणं रम्याला काही आवडत नाही. त्यावेळेस रम्या म्हणते, अगं आई तो पार्थ ना काव्याला सोडायला तिच्या एक्झाम सेंटरला पुण्याला चाललेला आहे आणि हे काही मला बरोबर वाटत नाही. तसं पण आपल्या गुरुजींनी सांगितलं होतं की माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे. मग पार्थ असा का वागतोय, तो त्या काव्याकडे का जातोय सारखा हेच मला कळत नाही. त्याच्यामुळे मी ना देवाकडे प्रार्थना करत होते की त्यांचं एकदाची डिवोर्स होऊ दे आणि ती काव्यानं ह्या घरातून एकदाची निघून जाऊ दे. तर दुसरीकडे काव्याला ऑल द बेस्ट म्हणण्यासाठी सगळेजण घरातले आलेले असतात. त्यावेळेस मानिनी काव्याच्या हातावर दही साखर देते. काव्या मानिनीचा आशीर्वाद घेते. त्यावेळेस मानिनी म्हणते, तू आणि पार्थ आता चाललेले आहात पुण्याला, पण येताना काही घाई करायची गरज नाहीये बरं का काव्या. त्यावेळेस काव्या हसते आणि त्याच्यानंतर विक्रम म्हणतो की तुम्ही या मस्त फिरत लोणावळा, खंडाळा आणि येताना आमच्यासाठी लोणावळ्याची चिक्की पण घेऊन या बरं का मस्त. त्यावेळेस काव्या म्हणते, काही काय हो बाबा असं काही नाहीये आणि आता तो विषय संपलाय बरं का. आणि त्यावेळेस काव्या खरं तर लाजत मानिनी काव्याला विचारते, अगं पार्थ कुठे. त्यावेळेस काव्या म्हणते की ते तर गेले, माझी बॅग घेऊन गाडीत जाऊन पण बसले, आता मीच निघते. आणि त्यावेळेस विक्रम म्हणतो, यशस्वी होऊन ये काव्या, असा तिला आशीर्वाद देतो. आता काव्या ना एक्झामसाठी जाणार आहे आणि पार्थ तिला पुण्याला सोडायला जाणार आहे आणि ते दोघं येताना मस्त एन्जॉय करत येणार आहेत. पण ही मालिका आहे आणि ह्या ट्विस्ट नाही तर मग ह्याला काय अर्थ आहे ना. तर ह्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट येणार आहे, तो नक्की आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर हा नवीन एपिसोड टीव्हीच्या अगोदर तुम्हाला बघायला आवडत असतील तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये, तोपर्यंत